नमस्कार मित्रांनो, तुमचा आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आम्ही चाललोय आज मासे पकडायला. खास स्पेशल माणूस मागवलाय पिवळीवरून. हे बघा, तिचा मुलगा आहे हा. आणि ती बाई आहे. फारच डेंजर आहे ती. मासे पकडण्यात तिचा हातखंड आहे. आता तिने किती मासे पकडले ते तुम्हाला दाखवतोय. ओ मावशी, त्यांच्या बादलीमध्ये मासे दाखवतो. एक मिनिट, दाखव. हे बघा, काय रे, यश आहे याचं नाव. आणि हा आमचा ओम्या, सॉरी दर्शन. आणि या पोल्ट्रीचा सध्या तो मालक आहे. सर्व आहे सध्या तो. चला, इतकं सुंदर वातावरण आहे बघा, किती सुंदर वातावरण आहे. अरे हा कोण मध्ये झाला असुंदर. चला, ही वाट जरा वळणाची आहे. नागमोडी पण आहे. आणि जर पडला तर तंगडी मोडी पण वाट होते लगेच ती. ओम्याकडे देतो ना. हे पकड़े, दाब जरा छतरी. माझ्या अंगावर दाब. अरे मेरे ऊपर दबा ना उसको. बहुत डेंजर आहे. शटअप. आता मी फक्त व्हिडिओ काढणार आहे, नंतर एडिटिंग आणि त्याच्यात आवाज सोडायचा आपण काम नंतर करू. दर्शन निरगुडे आणि यश नाही आपला रितेश दुपारे, हे एडिटर आहे दोन्ही. आणि ते आमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत पुढे जाऊन. जर त्यांनी एडिट नाही केला तर दोघांना एडिट करण्यात येईल माझ्याकडून. त्यांची फाईल करप्ट करण्यात येईल डायरेक्ट. आम्ही मोठे मासे पकडायला गेलो होतो. मोठे सोडा, छोटे पण भेटले नाही. नाही इकडे घुसाघुसी नाही. किधर आता कुठे मारे बापरे, हे गवताचा कसाड आहे का काय आहे? आता बघूया. तर तुम्हाला आम्ही दाखवतो मासे कसे पकडले जातात. या मासे पकडण्याच्या पद्धतीला मावशी नाव काय देता तुम्ही? मावशी, ही मावशी आमची वीट भट्टीवरती काम करते. तिचा नवरा, ती आणि एक पोरगा आहे. तो पोरगा म्हणजे तुम्हाला थोड्या वेळा दाखवीनच. फारच डेंजर आहे. हे बघा रे, मध्ये मध्ये हे करू नको, जरा चुकीचं वाटत आहे. तुम्ही जरा गडबड केली. आम्ही का? हो माय गॉड. थांबा, होईल नाही तर लगेच. अशी टेक्निक आहे. तिकडे लागलं इतक्या मी बालदी भरल्या तिकडे माझ्याकडे देऊन ठेव. हा बघा, दिस इज अवर खेकडा. छोटासा खेकडू आहे. हा सॉरी खास स्पेशल मागवलेले आम्ही. हो ते बघा,
बघा काय ही टेक्निक आहे, किती सुंदर आहे बघा. याच्यासाठी पण खूप कष्ट घ्यावे लागतात. हे शिक्षण कुठं तुम्हाला शाळेत शिकवलं जात नाही, हे फक्त बाईच्या शाळेत शिकवलं जाते. त्यांच्या कारिगिरीत आम्ही फुकट शिकवतो आम्ही. हे बघा कसे पकडते मासे, बघा काय चलाकी आहे हातामध्ये. थोडीशी हातावर फक्त तपकीर घेतली का थरथराला होतात. थकलेली आहे बाई. पहिला वाली वाजवला आहे. तू पण काढशील बघ. याच्यात चिंबुरी गेले याच्यात या हॉलमध्ये बघ, या हॉलमध्ये एवढ्याच बाहेर आला होता. हा तिथं, हा तिथं वरती गेला, वरती ते नाही याच्यात हा वरच्या साईडला. आता तुम्हाला लाईव्ह चिंबोरी पकडून दाखवतोय. तिकडे वरती गेला वरच्या साईडला. मी बघितलं तर आंगडे होते, हा बाहेर होतं, होल आहे तिथं. ही बोट नका घालू, एवढी मोठी रिस्क नका घेऊ. होल आहे, बोट नका घालू. हाय होल, बघितला माहिती नाही. तुम्ही मला टेन्शन मध्ये घातलास. पण नाही, काळी चिंबोरीच होती ती, पाकडा होता ना, मी बघितला ना. काडी घ्या काडी. जर इंगुल असता तर दोन्ही बाजूला घ्यायला लागले असते. त्याच्यासाठी पण दवाखान्यात जायला लागतो. नाही गेला तरी काही नाही. अंडर ऑब्झर्वेशन, डॉक्टरांच्या नजरेच्या देखरेखीखाली तुम्हाला ठेवण्यात येईल. आता बघूया पुढे काय यश लाभतंय का. थांबा, जर इथून भलतच काय निघाला तर मी 200च्या स्पीडला इथून फरार होईल. एक काडी घे रे, चांगली मजबूत काडी का. आणि तू खिशातून हात काढ बरे, ते फार खराब दिसतंय. ना हा तुम्ही बोला वरती नाही, वरतीच आहे त्या, पण आहे चिंबोरी आहे त्याच्यात. जाऊ द्या. आपण शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा काळा तर होता, आता खेकुड आहे का चिंबोरी हे मला माहित नाही, सॉरी. बघूया हे बघा, या मावशीने तर एकदम कमालच केली बरं. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती नदीला आमच्या मासेच ठेवले नाही. तू पाण्यात नसते ते मुर कसं बाहेर आलेला आहे, एकदम बारीक आहे. आलाय का मी काय खोटा बोलतो का. एकदम बारीक नाही रे, मोठा आहे त्या. हा तेवढा या नाही, यापेक्षा मोठा आहे. या बारीक आहे, तिचा पाय मोठा आहे. हा याचा पाय छोटा आहे. तर मग ते इंगोळ असू शकतं. हिंदीचा सत्यानाश लावायला घेतला इकडे. चला तर पुन्हा एकदा आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हर्षद थोडा बाजूला उभं राहा. कुठे लागतं पण वरती येत नाही. बघा कसे मासे पकडण्याची पद्धत आहे बघा. हीच तर खरी मजा आहे. मासे पकडून, स्वतः पकडून मासे खायची मजा आहे. मार्केटमधले मासे किती दिवसाचे असतात कोणाला माहिती, पण तुम्ही प्रत्यक्षात नदीवर जाऊन असे प्रत्यक्षात ताजे मासे पकडून खाऊ शकता. फक्त तुम्हाला ही पद्धत आल्या पाहिजे पकडण्याची. बघा पाच पटापट येईल तेवढ्याच झाल्या. आता मग जाम आलं पटापट, पुढे 5 मिनिटात. चला बस झालं, धन्यवाद.